नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये काहीसे अनपेक्षित आणि मोठे यश प्राप्त झाले। राजस्थानात भाजप बाजी मारेल हा अंदाज आधीपासून व्यक्त केला जात होता, परंतु मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये चुरशीची लढत होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात होती, तशी ती झाली नाही। या दोन्ही राज्यात भाजपने मोठे यश प्राप्त केले। विशेष म्हणजे भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता, म्हणजे ती निवडणूक राज्य पातळीवरील कोणत्याही चेहऱ्याभोवती केंद्रित नव्हती। त्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मोदींचा चेहरा समोर केला होता आणि मोदींनी त्यावेळी मोदी की गॅरंटी म्हणत मतदारांना साथ घातली होती। मोदींची ही खेळी यशस्वी ठरली आणि तेव्हापासून मोदी की गॅरंटी हा शब्दप्रयोग अधिक मोठ्या प्रमाणात प्रचारात आला। कदाचित लोकसभा निवडणुकीतही मोदी की गॅरंटी भाजपसाठी परवलीचा शब्द असू शकतो। अर्थात मोदींनी पहिल्यांदाच अशी काही गॅरंटी मतदारांना दिली असे नाही। अगदी 2014 पासून मोदी मतदारांना अशा अनेक गॅरंटी देत आले आहेत आणि त्यापैकी गेल्या 10 वर्षात किती गॅरंटी पूर्णत्वास गेल्या याचा हिशेब मोदींनी किंवा भाजपने कधीच सादर केला नाही। अर्थात राम मंदिर, 370 कलम अशा काही गोष्टी नक्कीच भाजपसाठी उजवी बाजू ठरणार आहेत, परंतु सर्वसामान्य मतदारांना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नांच्या बाबतीत, त्यातही शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दांच्या बाबतीत भाजपकडे बोलण्यासारखे काहीही नाही। गेल्या 10 वर्षात असे अनेक वचन मोदींनी दिले आणि त्यानंतर त्यांचे त्यांना सोयीस्कर विस्मरणही झाले। त्यामुळे मोदींनी कितीही जोर देऊन मोदी की गॅरंटी म्हणण्याचा प्रयत्न केला तरी अशा गॅरंटीचे काही खरे नाही, हे मतदारांच्या आता लक्षात आले आहे। खरे तर राजकारणात कोणतीही गॅरंटी विश्वासार्ह नसते। उद्या मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान करून एखाद्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला खासदार बनवले तर याची काय गॅरंटी आहे की निवडणुकीनंतर तो पक्ष देशाच्या विकासासाठी वगैरे पुन्हा मोदींच्या आश्रयाला जाणार नाही। महाराष्ट्रात तर मतदारांची ही वंचना अधिक ठळकपणे दिसून आली आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजप सेना युतीला कौल दिला होता। हा कौल देताना अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आघाडीला मतदारांनी नाकारले होते। निवडणुकीनंतर काय झाले? ज्यांना मतदारांनी नाकारले त्यांना सोबत घेऊन युतीतल्या एका पक्षाने सत्ता स्थापन केली। त्यानंतर पुढच्या काळात पुन्हा चक्रे उलटी फिरली। जवळपास 2-2.5 वर्षांनंतर मतदारांनी भाजप सेना युतीला कौल दिला होता, याचा साक्षात्कार होऊन काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलेला सेनेचा एक मोठा गट पुन्हा भाजपकडे आला आणि त्यांनी सत्ता स्थापन केली। त्यानंतर ज्यांच्या विरोधात लढून सत्ता प्राप्त केली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या गटालाही या युतीने आपल्याकडे खेचले। विधानसभेच्या एकाच कार्यकाळात राज्यातील 4ही प्रमुख पक्षांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली, हे अगदी अभूतपूर्व होते। राजकीय पक्षांनी मतदारांना दिलेल्या गॅरंटीचे इथे पार भजे झाले। आता पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने जुळणी सुरू आहे। महाविकास आघाडी आपले आव्हान अधिक दमदार करण्यासाठी आपल्या सोबत प्रकाश आंबेडकरांनी यावे यासाठी प्रयत्न करीत आहे। परंतु प्रकाश आंबेडकरांनी आघाडी सोबत येण्यासाठी ज्या काही अटी ठेवल्या आहेत त्यात एक अट ही देखील आहे की आघाडीतील पक्षांनी निवडणुकीपूर्वी किंवा नंतर भाजप सोबत जाणार नाही याची गॅरंटी लिखित स्वरूपात द्यावी। त्यांची ही अट मान्य होते की नाही हे लवकरच कळेल, परंतु अशी गॅरंटी दिली तरी महाविकास आघाडीतील एखादा पक्ष निवडणुकीनंतर भाजप सोबत जाणारच नाही याची कोणतीही गॅरंटी नाही। आम्ही म्हटल्याप्रमाणे देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी किंवा विकासासाठी आधी दिलेल्या गॅरंटीच्या पुंगळ्या करणे सहज शक्य आहे। इथे गॅरंटी कशाचीच देता येत नाही। मतदारांनी त्यांच्या सद्विवेक बुद्धीनुसार त्यांना वाटेल त्या पक्षाला मतदान करावे। निवडणुकीनंतर मतदारांच्या जनादेशाचा कसा पालापाचोळा करायचा हे राजकीय पक्षांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे। थोडक्यात काय तर इथे गॅरंटी कशाचीच नाही। कोणताही पक्ष कोणत्याही आघाडीत केव्हाही सामील होऊ शकतो आणि आता हा पायंडाच पडत आहे, हे मतदारांनी लक्षात घ्यावे आणि कोणत्याही गॅरंटीवर विश्वास ठेवू नये। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।